गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे वाजले 9:30. आपण लवकर उठलो होतो, 8:30ला उठलो लवकर, कारण की दमलो होतो खूप मी. म्हणून उठल्यानंतर थोडा रिलॅक्स केलं. नंतर आपलं गोप्रो कॉपी पेस्ट करायला लावलं आहे त्यावरती, आणि त्यानंतर तयारी करून रेडी झालं. आता नाश्ता करायला चाललो आहे मी खालती. कॉम्प्लिमेंटरी नाश्ता आहे इथे. तर हा असा आपला आहे काही विधा. मला वाटलं होतं का व्ह्यू समुद्राचा दिसेल इथून, पण समुद्राचा व्ह्यू काही दिसत नाही आहे, कारण की मध्ये बिल्डिंग्स आहेत आणि झाडी पण खूप आहे. असा विला आहे का तर आपला बघू शकता. चला पटकन खालती जाऊया, नाश्ता करूया. मी तुम्हाला विला कसा आहे ते लगेच दाखवतो खालती जाऊन. हा आहे आपलं रूम. आपण आता खालती निघतो. आपण आपलं रूम 2nd फ्लोअरला आहे. 2nd फ्लोअरच्या स्टेअरकेसवरून असा व्ह्यू दिसतो खालती बघा. मस्त असं पूल आहे आणि हे पूर्ण झाड आहे, आणि तिथे सीट आउट्स आहेत, तिथे नाश्ता करायला जागा आहे. चला खालती जाऊया. हा आहे पूल. आणि नाश्ता इथे कॉम्प्लिमेंटरी आहे, इथे रेडी. सीट आउट्स आहेत, तिथे बसून नाश्ता करू शकता. आणि इथे बाहेर आपली गाडी लागली. चला नाश्ता करू आणि भेटू लगेच. ते कशी ते बघून येऊया, आपलं ते महत्त्वाचं आहे. गाडी एकदम सही सलामत आहे, व्यवस्थित उभी आहे. तर डाग पडलेत काहीतरी वरतून सीटवरती. गेल्यानंतर थोड्या वेळाने आपण धुवून घेऊया गाडी जाताना. ओके डन. चला बसूया पिलामध्ये. या विलाचं नाव आहे विला थेरिफा बीच रिसॉर्ट. नाश्ता करूया आणि पुढे निघूयात लवकर. नाश्ता करू. इथून पंजिमला जायचं आपल्याला. पंजिमला जाऊन नंतर बोलूया. A few hours later. आपण आता बीचवरती चाललो आहोत. आम्ही जेव्हा बाहेर निघालेलो पंजिमला जायला, तेव्हा ऊन खूप होतं. सो आम्ही घरात पळालो आणि घरी जाऊन झोपलो थोडा वेळ. त्यानंतर मग आता म्हटलं की 4:30 वाजता जाऊन बीचवरती थोडं एन्जॉय करू, म्हणून आता निघालो आहे. कालचा थकवा अजून गेला नव्हता थोडासा, सो थोडी झोप डोळत होती म्हणून झोपलो, थोडा आराम केला आज. उद्या सकाळी लवकरच उठून पंजिमचा करायचं प्लॅनिंग चालू आहे आता आपण एक कलंगूट बीचवरती चाललो आहे. नंतर बॅक साईडने चाललो आहे. हा असा वेगळा आहे थोडासा. इथे जागोजागी तुम्हाला शॉपिंगसाठी भरपूर दुकान आहेत. आम्ही जस्ट ह्या झिपलॉक बॅग घेतल्यात मोबाईलसाठी. जरा सूर्याचा प्रकोप खूप कमी झालेला आहे, कारण की 5 वाजून गेलेत बहुतेक. सो सूर्याचा प्रकोप खूप कमी झालेला आहे आणि ऊन खूप कमी लागते, म्हणून हाही वेळ परफेक्ट आहे तुम्हाला बीचवरती येण्यासाठी. हे आहे कलंगूट बीच. तुम्हाला एकदम लांब दिसायचे पॅराग्लायडिंग करतायत लोक, बघायला मजा वाटते ते.
आत्ता 7:30 वाजलेत. बागा बीचचं संध्याकाळचा नजारा बघा किती मस्त दिसतोय. सगळीकडे रोषणाई आहे. लाईट लागलेले. सनसेट मगाशी झालेला आहे. व्हिडिओ टाकलेला मी. सनसेट अल्टिमेट दिसत होतं. रेड रंगात पूर्ण लाल रंगाचं असं किरण दिसत होती. आता आपण चाललो घरी. घरी जाऊन थोडा वेळ पूलवरती बसूया. पूलमध्ये बसून मग आंघोळ वगैरे करून परत जाऊयात आपण शॉपिंगला. आणि तसंच तिथे जवळपास काय लोकेशन असेल तिकडे जाऊन जेवण वगैरे घेऊयात. हे बघ किती मस्त टेबल्स सजवलेत रात्रीसाठी. इथे येऊन तुम्ही बसू शकतात आणि काही ऑर्डर करून इथे खाऊ शकतात. हा काही नजारा आहे आपला पूलचा. त्यानंतर इथून असं बाहेर निघायचं आहे. हे गार्डनिंग खूप मस्त केलेलं आहे. लाईट इफेक्ट वगैरे मस्त येतं इथे. इथे मेन रिसेप्शन आहे त्यांचं लेफ्ट साईडला. आणि इथून एंट्री गेट आहे. आणि हे सीट आउटसाईड जिथे नाश्ता करू शकतो आपण. इथे रिसेप्शन आहे त्यांचं. इथे जिथे एंट्री होते वगैरे होते. काय अशी एंट्री आहे. आणि हा रिसॉर्ट आहे. तिकडे उभी आहे. इथे तिबेटियन हँडीक्राफ्ट मार्केट आहे पूर्ण. बघूया मार्केटमध्ये कसं काय काय ते. आपण आता पोचलो आहोत बागा बीचला. चालत आलो होतो आपण. कलंगूट बीच आणि बागा बीच जवळजवळ आहेत. तुम्ही चालत पण जाऊ शकता. हा बीचच्या बाजूला जे शॉपिंग मॉल जे आहेत ते इथे दिसतात. शॉपिंग मॉल म्हणा किंवा छोटी छोटी दुकानं म्हणा. हे दुकानं इथं आहेत सगळे लाईनीत.
वेफर्सचे दुकान इथं पण आहे. The next day. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आहे तिसरा. काल आम्ही कुठे निघालो नाही कारण की दमलो होतो थोडं रेस्ट केलं आणि ऊनही खूप होतं. आजही सूर्याचा प्रकोप तेवढाच आहे किंवा त्याहून जास्त आहे. पण आज आपण निघूयात. आज आपण पहिले जाऊया आगवाडा फोर्टला. ते इथून हार्डली 19 किलोमीटर अंतरावरती आहे. तर सुरू करूया आपला तिसऱ्या दिवशीचा व्लॉग. आपण आता आपल्या हॉटेलमधून निघालो आहे. इथं आपण कॉफी प्यायला आलेलो मगाशी. रस्त्याच्या बाजूला गाडी आहे आणि सावली पडल्या रस्त्याची. तो रस्ता इथे बरं वाटतं आहे. थंड हवा लागते इथे. मगापासून खूप ऊन होतं. आम्ही खूप ऊन लागलं. ट्रॅफिक सुरू होती त्यामुळे गरम होत होतं. आता गाडी रनिंगमध्ये तर गाम हवेमुळे निघून जातं आहे. थंड वाटतं रस्ता. इथे रस्ता खूप दिसत आहे. बाजूला मस्त नदी आहे बघा. नदी आहे की समुद्र आहे माहिती नाही पण मस्त वाटतं इथं असं बघायला. तिथं बोटी वगैरे थांबल्यात. डोंगराच्या बाजूने चाललं आपण एकदम. बहुतेक आपण आगवाडा फोर्टच्या इथं पोहोचलेलो आहोत. ते बोटीच्या बाजूला लावल्यात. मस्त व्ह्यू दिसते बघा. नदी त्या बाजूला बोट लावल्यात आणि त्या बाजूला गाड्या आहेत वगैरे. केमिकल आहे बघून दिसतं. फोर्टला आपण पोहोचलेलो आहेत आता. तिथे पार्किंगचे पैसे भरायचे आहेत. नंतर गाडी पार्किंगला लावायची 2 व्हीलर. 50 रुपये पार्किंग घ्यायचे. स्कुबा डायव्हिंग वगैरे त्यांचे.
हा अगोडा फोर्टचा एंट्री गेट आहे. आपण गाडी पार्क केली तिकडे. तिकीट काउंटर. त्यानंतर इथे बहुतेक तिकीट काउंटर आहे. इथून तिकीट काढायचं आहे फोर्टसाठी जायला. इथून तिकीट भेटतात. हे तिकीट काउंटर आहे. इथून तिकीट घेऊयात आणि पुढे जाऊयात. तिकीट घेतलं आपण. तिकीट काउंटरवरती रेकॉर्डिंग अलाउड नव्हती, सो ते बोलले की रेकॉर्डिंग करू नका, तुम्ही पुढे जाऊन रेकॉर्ड करा. हे तिकीट आहे, 25 रुपयाचं एक तिकीट आहे. हे तिकीट घेऊन आता आपण पुढे चाललो आहोत. इथे तिकीट दाखवायचे, ते फाडून देतील तिकीट दोन. ओके, थँक्यू. आता अर्धे तिकीट घेऊन आपण चाललो आहेत वरती. हा फोर्ट आहे समोर. खूप पब्लिक आहे इथे. हे पाणी पिण्याची जागा आहे. उत्पादन किती मस्त बनवलेलं जांभळ्या दगडाचं. आपण चालत आता गोवा फोर्ट जवळ. कॅब वगैरे घातले. खूप ऊन आहे, गरम होते खूप, म्हणून कॅब घालून चालले. पहिले ही एंट्री दुसरीकडे होती, आता ही नवीन एंट्री केली बहुतेक. पहिली एंट्री जी होती ती इथून होती बहुतेक. इथून येऊन इकडे उतरायचं, त्यानंतर इथून आतमध्ये जाण्यासाठी जागा होती. इथून रस्ता आहे. तुम्ही बघू शकता इथे बाजूला नाल्यासारखा एक खड्डा आहे खूप मोठा. इथे पहिले पाणी वगैरे असेल आणि त्या पाण्यामध्ये कदाचित मगर वगैरे असे असतील. हे इथे एंट्री गेट आहे. एंट्री मारल्या इथून सीड्या आहेत वरती जाण्यासाठी. तुम्ही इथूनही वरती जाऊ शकता किंवा इथूनही जाऊ शकता. तर आपण इथून जाऊया, पहिले इथून सुरुवात करूयात, मग नंतर या गेटने आपण बाहेर निघूया. आहे फोर्ट. अल्टिमेट असा व्ह्यू दिसतो इथून समुद्राचा. वा, किती मस्त असं दृश्य दिसतं इथून बघा. इथून खालती जायला रस्ता होता, पहिले सीड्या आहेत तिथून. तिकडून खालपर्यंत आपण जाऊ शकतो, पण आता इथून बंद केलेलं आहे जाणं, कारण की एका साईडला खूप खड्डा आहे मोठा. सो भीतीदायक रस्ता आहे तो बंद केलेला आहे. आपण तो मगाशी चर्च बघितलेला तो तिथे समोर. हवा इथे तो चर्च दिसतोय. जातात आपण तिथून बाहेरूनच फोटो काढू त्याचा. हे लाईट हाऊस आहे. समुद्रातील मोठ्या मोठ्या बोटींना मार्गदर्शन करण्यासाठी हे लाईट हाऊस असेल इथे बनवलेलं आहे. वरती लाईट आहे मोठी. आता आपण इथून खालती उतरूयात. हा तो दुसरा रस्ता जिथून आपण मगाशी दाखवलं मी, तिथून आपण बाहेर निघणार आहोत.
वरती आभाळ बघा किती मस्त निळसर आहे पूर्ण. हा इथे किल्ल्याचा बुरुज आहे समोर. हा किल्ल्याचा बुरुज आहे तिकडे. जे लोक फोटो काढतात वरती चढून. हा बुरुज आहे. आपण इथून आता खालती उतरलोत. त्यानंतर इकडे आलो होतं बाजूनी. हे गोव्यातील किल्ले कुठे कुठे आहेत त्यांची नावं आणि किती किलोमीटर अंतरावरती आहेत ते दिलेत. आणि हा नकाशा, या नकाशावरती जे नंबर्स टाकलेत दिसत नाहीत ते छोटे छोटे नंबर्स आहेत. त्या नंबर ह्या फोर्टची नावं नंबर वाईज इथे दाखवलेले आहेत आणि ते इथे दाखवलेले आहेत. एकूण 18 किल्ले आहेत. हे समोरचं लाईट हाऊस. लाईट हाऊस इथून दिसतंय तुम्हाला बघा वरती. इथं हे लाईट हाऊस आहे जुनं. व्ह्यू बघा किती मस्त आहे. निळसर असा समुद्र आहे. इथे खालती बोटिंग चालू आहे. हा किल्ला मगाशी मी दाखवलं होतं तिथून पहिले खालती उतरायला जागा असेल तिथून खालती उतरून एकदम पायथ्याशी जाऊ शकतो तिकडे समोर. आता दिसला? कुठे तिथेच आहे. तो पण दिसला? तो तिथे समोर डॉल्फिन आहे. इथे दिसलं इथे पण दिसेल. आता बघूया. बोट इथे थांबली आहे.
कदाचित तिथे कुठेतरी जवळपास डॉल्फिन आहे. अशा सुंदर अशा व्ह्यूला टाटा बोलायची वेळ झाली आहे. बाय. खूप मस्त होतं व्ह्यू. आता आपण इथून निघालो आहोत. आता ह्या फोर्ट नंतर आपण दुसरीकडे जाऊयात, दुसऱ्या फोर्टवरती. फोटो सेशन चालू आहे. इथे दिलेली आहे यांनी माहिती. प्रकाशघर, लाईट हाऊस, पाण्याची टाकी. ओके, ही पाण्याची टँक होती. ही जी होती ती पाण्याची टँक होती. या झरोक्यातून बहुतेक पाणी आतमध्ये जात असेल आणि तिकडून टाकी साफ करायला तो रस्ता होता तिथे मग अशा बघितला तो. चला आता आपण इथून निघूयात. इथे सिक्युरिटी चेकअप चालू आहे आतमध्ये. हा इथून बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे. आधी लोअर अगोडा फोर्ट असं होता, त्यानंतर ते आता असं बनवलं आहे दुरुस्ती करून. हे चर्च आहे, ते पहिले असं होतं, नंतर हे असं बनवलं आहे. हे पण चर्च आहे, जे दुरुस्ती करून असं बनवलं आहे. म्हणजे मगाशी आपण इथून वरती गेलेलो, आता इथून बाहेर आलो आहे. त्यानंतर आता परत बाहेर पडतो आपण एक्झिटमधून. आता आपण अगोवाडा फोर्टमधून निघालो आहे. हे आहे शांतादुर्गा देवी मंदिर. तिथे एंट्री आहे पण आता ते बंद आहे. हे असं मंदिर आहे. बहुधा हे संध्याकाळी चालू होत असेल, त्याची वेळ असेल काहीतरी. आता बंद झालेलं आहे ते. तर आपण इथून आता निघूयात, पुढे जाऊयात आता आपल्या दुसऱ्या लोकेशनकडे. तर हे आहे कंडोलियम चर्च. मस्त असं चर्च आहे. बघूया जर साथ में जाऊन एखाद दोन फोटो आपण इथे क्लिक करू आणि निघूयात. खूप मस्त असं चर्च आहे. कोणी दिसत नाही इथे, सो आपण थांबवू शकत नाही इथे जास्त वेळ. चला निघूयात आपण इथून लगेच.
आपण शेरे पंजाब जिथे टेस्टी असं फूड भेटतं नॉनव्हेज तिथे चाललो आहे. फेमस हॉटेल आहे पंजिममधलं खूप. तर आपण पहिले तिथे जाऊयात, तिकडे जेऊयात, त्यानंतर पुढे कुठे जायचं आहे ते बघूयात. चांगलं असं जेवण इथेच भेटतं आपल्याला. तर मी परत आलो इथे गाडी पार्किंगला जागा शोधावी लागेल मला पहिले. गाड्या इथे इथे त्यांना माहिती मला गाडी चालवायची म्हणून त्यांनी कमी दिलं. हो आता आपण चाललो आहे डवनापोला बीचवरती चाललो आहे. आम्ही जस्ट आता इथे शेरे पंजाबमध्ये आलो होतो, पंजिममध्ये. अल्टिमेट अशी टेस्ट आहे. नॉनव्हेज खाण्यासाठी खास आम्ही इथं आलो होतो. तुम्ही जर इथे गोव्याला आलात, पंजिममध्ये आलात तर नक्की भेट द्या. खूप मस्त असं हॉटेल आहे शेरे पंजाब. नॉनव्हेज बघा किती मस्त वाटते ब्लॅक कलरमध्ये. माझी फेवरेट गाडी आहे. मला अशा छोट्या गाड्या आवडतात कुठेही घेऊन जायला. म्हणजे जर ऑफिस टू घर किंवा असं जवळच्या जवळ फिरायचं असेल तर ही गाडी खूप मस्त आहे फिरण्यासाठी. लग्नाची गाडी पुढे सजवलेली मस्त. इथे गाड्या आपली जाऊन देत नाही कदाचित. आपल्याला गाडी बहुतेक इथेच कुठेतरी पार्क करावी लागेल. सही आहे. आपल्याला आतमध्ये पार्किंगला भेटलेली आहे. आतमध्ये पाठवलं त्यांनी. आता इथे कुठेतरी पार्किंग बघून आपल्याला गाडी पार्क करावी लागेल. आरती तो इथं होतं इथं होतं. आपण आता पोचलो डवनापोलाला सनसेट पॉईंट. पण सनसेट झाला आहे माझ्या मते. आपल्याला यायला उशीर झाला आहे. बहुतेक सनसेट झालेला आहे. काय सनसेट झालं नाही आहे. नशीब चांगलेच आपले. सनसेट बाकी अजून. इथे सिंगम मूवीची शूटिंग झाली होती. आपण तिकीट काढूया आणि मग भेटूयात. तिकीट काढलेत आपण. पर पर्सन 50 रुपीज आहे. दोन. थँक्यू. व्ह्यू बघा किती मस्त आहे इथे. मी मागे आलो होतो तेव्हा इथं काम चालू होतं याचं. आता काम झालेलं आहे बहुतेक पूर्ण. इथं वरती लाइटिंग लावली मस्त एकदम छान.
स्टारमधून आपण एंट्री मारतो आतमध्ये. हां इथंच शूटिंग झाली होती शूटिंग. तर तिथं शूटिंग झाली होती त्या कामाची. सनसेट बघा किती मस्त दिसतं इथून. व्ह्यू खूप मस्त आहे इथून. आता आपण डोनापावलावरतून निघालेलो आहे. आता डायरेक्ट घरी जाऊया कलिंगूटला, कारण की गरमीमुळे सगळं घामाने भिजलेलं आहे. घरी जाऊन जरा फ्रेश होऊयात.